या आहेत रिटायरमेंट प्लॅनिंगच्या 5 सर्वात सोप्या टिप्स। सर्वात आधी तुम्हाला कोणत्या वयात रिटायर्ड व्हायचं आहे ते ठरवा। तुम्ही जितक्या लवकर रिटायर्ड व्हाल तितके जास्त पैसे तुम्हाला रिटायरमेंट नंतर लागणार आहेत। त्यानुसार तुमचं भविष्यातील राहणीमान, खर्च, महागाई, आरोग्यविषयक गरजा आणि कुटुंबियांना लागणारी मदत यांचा विचार करा। त्यानुसार तुम्हाला लागणाऱ्या पैशांचा अंदाज बांधा। दुसरं म्हणजे गुंतवणुकीला सुरुवात करा। जितकी लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका कंपाऊंडिंगचा फायदा जास्त होईल। 30 वर्ष प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक केली तर 30 वर्षांनी तुमच्याकडे 3.5 कोटी रुपये असतील। परंतु यात तुम्हाला 10 वर्षांनी उशीर झाला तर सेम गुंतवणूक करूनही तुमच्याकडे फक्त 1 कोटी रुपये तयार होतील। तिसरं म्हणजे उत्पन्न वाढल्यावर गुंतवणूकही वाढवा। प्रत्येक 6 महिन्यांपासून ते 3 वर्षांपर्यंत ठराविक कालावधी ठरवून तुमचा पोर्टफोलिओ चेक करत राहा। आवश्यक असतील तर त्यात बदल करा। फक्त गुंतवणूक करून ती सोडून देऊ नका। रिटायरमेंट जवळ आल्यावर रिस्क कमी करून सुरक्षित पर्याय निवडा। यामध्ये तुम्ही एफडी किंवा बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करू शकता। चौथं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि 6 ते 12 महिन्यांचा इमर्जन्सी फंड तयार ठेवा। शेवटी कर बचतीसाठी ईपीएफ, पीपीएफ आणि एनपीएस सारख्या योजनांचा वापर करा आणि रिटायरमेंट नंतर टॅक्स मॅनेजमेंट नीट करा। काही गुंतवणुकींवर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही, परंतु एफडी किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या काही गुंतवणुकींवर टॅक्स भरावा लागतो। बाकी तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा।